मालेगाव सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न मालेगाव तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे समोर आला आहे। मेडशी येथील एका प्रकरणातील महत्त्वाचे आदेश आणि तलाठ्याचा अहवाल चक्क तहसील कार्यालयातून गहाळ झाला असून या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश देऊनही तहसील स्तरावर कोणतीही हालचाल होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। मेडशी येथील रहिवासी जावेद धन्नू भवानीवाले यांनी प्रकरण क्र. आरटीएस 59 मेडशी 05/2019 ते 2020 मधील पारित आदेश आणि तलाठ्यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेला अहवाल मिळावा यासाठी 18 डिसेंबर 2025 रोजी अर्ज केला होता। मात्र तहसील कार्यालयाने सदरचे प्रकरण अभिलेख कक्षात रेकॉर्ड रूम उपलब्ध नाही असे लेखी उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली आहे। सरकारी दप्तरातून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे हा गंभीर प्रकार असल्याने भवानीवाले यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली होती। याची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी पत्राद्वारे तहसीलदारांना सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र 15हून अधिक दिवस उलटूनही मालेगाव तहसील कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस चौकशी सुरू झालेली नाही। अभिलेख कक्षातून फाईल नेमकी कुठे गेली, ती चोरीला गेली की जाणून-बुजून नष्ट करण्यात आली असा संशय आता व्यक्त केला जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली जात असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देऊनही अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत। जर सरकारी दस्तऐवज सुरक्षित नसतील तर जनतेने कोणाकडे पाहायचे? या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अर्जदार जावेद धन्नू भवानीवाले यांनी दिला आहे। आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि मालेगाव तहसीलच्या या गहाळ प्रकरणाचा छडा लागतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।